हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झणझणीत चमचमीत मिक्स व्हेज कसं करायचं ते पाहणार आहे। हे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। एकदम छान भाजी झालेली आहे, एकदम झणझणीत चमचमीत झटपट कमी साहित्यात तेवढी चविष्ट भाजी झालेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल, तुम्ही कोणत्याही सणाला किंवा झटपट अशी पाहुणे आल्यावर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही झटपट अशी बनवू शकता। एकदम मस्त झालेले आहे, तुम्हाला बघून कळत असेल, नक्की बनवून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। इथे बघा, सर्वप्रथम मी मिक्स व्हेज बनवण्यासाठी भाज्या घेतलेल्या आहेत। भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, त्याचं प्रमाण घेऊ शकता। इथे बघा, 1 वाटी मी हिरवा ताजा मटार घेतलेला आहे। 2 मीडियम साईजचे बटाटे धुवून मी इथे साल काढून कट करून घेतलेले आहेत। 1 मी गाजर घेतलेला आहे। इथे शिमला मिरची अर्धी वाटी गाजर, इथे 1 मोठी वाटी इथे घेतलेला आहे असा तोडून, आणि बीन्स घेतलेले आहेत मी अर्धी वाटी। इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घ्या। इथे 2 मीडियम साईजचे कांदे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। सुरुवातीला वाटण बनवून घेणार आहे, आणि त्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। आता तेल गरम झालं की त्यावर कांदा आणि टोमॅटो आपण कट करून घेतलेले घालून घेणार आहे। छान असे परतून घ्यायचे। टोमॅटो आणि कांदा आपण चांगला परतून घ्यायचा, म्हणजे छान असं वाटण आपलं तयार होतं, भाजीला छान चव लागते। इथे हे थोडंसं परतलेलं आहे, त्यामध्ये 8 ते 10 काजू मी घातलेले आहेत। काजू याबरोबर आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत। इथे बघू शकताय, थोडंसं मीठ घालायचं, नंतर पुन्हा व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। छान मसाला तयार झालेला आहे। हे छान असं भाजलेलं आहे, मी काढून घेते। हे आता थंड होते तोवर आपण भाज्या यावर परतून घेणार आहे। हे मी काढून घेणार आहे प्लेटमध्ये। इथे बघू शकताय, मी प्लेटमध्ये काढून थंड करायसाठी ठेवते। हे थंड होते तर भाज्या आपल्या चांगल्या आपण इथे परतून घेणार आहे। त्याच पॅनमध्ये इथे थोडंसं तेल घालून यावर सगळ्या भाज्या मी परतून घेणार आहे। सुरुवातीला आपल्याला यामध्ये बटाटा घालायचा। बटाटा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे बटाटा सुरुवातीला 2 मिनिटं आपल्याला याबरोबर परतून घ्यायचा, आणि त्यानंतर भाज्या घालून घ्यायच्या। इथे सगळा बटाटा मी यामध्ये घातलेला आहे। मी 2 मीडियम साईजचे बटाटे घातलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या आणि भाज्यांचं प्रमाण घेऊ शकता। इथे बघू शकताय, बटाटा मी 2-3 मिनिटं परतून घेतलेला आहे तेलावरती। आता सगळ्या भाज्या मी यामध्ये घालून छान असं परतून घेणार आहे। यासोबतच तुम्ही काजू घालू शकता, मी काजू नंतर घातलेले आहेत। यासोबतच काजू घालून परतून घ्या। इथे बघू शकताय, सगळ्या भाज्या मी यामध्ये घातलेल्या आहेत। भाज्या बी चांगल्या इथे तेलावरती चांगलं इथे मी परतून घेते। इथे बघू शकताय, या पद्धतीने सगळ्या भाज्या मी तेलामध्ये परतून घेते। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची। यावरती चवीनुसार मीठ घालायचं, आणि तेलावरती मीठ घालून भाज्या परतून घ्यायच्या। हवं तर तुम्ही ह्या भाज्या पाण्यामध्ये शिजवून घेऊ शकता, पण असं तेलावर मीठ टाकून भाज्या परतून घेतल्या की भाजीची चव 1 नंबर लागते। त्यामुळे भाज्या अशा परतून घ्यायच्या, 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायच्या। छान असं 2-3 मिनिटं झाकून मी शिजवून घेतलेले आहे। त्यानंतर मी काजू घातलेले आहेत। थोडंसं काजू घालून मी थोडंसं झाकण ठेवून अजून 2 मिनिटं शिजवून घेणार आहे, म्हणजे काजू पण यावरती छान असं परतून घ्यायचे। छान काजू पण याबरोबर चांगले मी शिजवून घेतलेले आहेत थोडे। आता इथे बघा, भाज्या चांगल्या थोड्याशा शिजलेल्या आहेत, छान असे वाफ लागलेली आहे। असं तेलावर मीठ टाकून परतले की भाजीला चव छान लागते। आता भाज्या काढून घेते मी। इथे बघू शकताय, मी भाज्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता हे पण थंड झालेलं आहे। वाटण बनवून घ्यायचं छान असं, बिना पाणी घालता। तुम्हाला गरज वाटली तर पाणी घाला, मी इथे बिना पाणी घालता हे छान असं बारीक असं वाटून घेते। इथे बघा, हे छान असं मी झाकण लावून याला छान असं मी वाटून घेतलेलं आहे, बघू शकताय। आता आपण भाजी बनवणार आहे, त्यासाठी त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालते। हवं तर तुम्ही दुसऱ्या भांड्यात बनवू शकता। मी त्याच पॅनमध्ये भाजी बनवणार आहे, त्यासाठी 1 पळी मी तेल घातलेलं आहे। तेल थोडं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे। छान असं परतून घ्यायचं, आणि त्यामध्ये वाटण आपण घालून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय, त्याच तेलामध्ये आपण आता वाटण घालून घेणार आहे। इथे बघू शकताय, सगळं वाटण मी घालून घेते। वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। सगळं वाटण या पद्धतीने घालायचं, आणि गॅसची फ्लेम कमी करायची, आणि तेल सुटेपर्यंत परतायचं, म्हणजे छान वाटण परतलं जातं। या पद्धतीने बघू शकताय, ते सगळं वाटण मी परतून घेते बघा।
सगळं वाटण परतलेलं आहे, छान तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मी आले लसूण पेस्ट घातलेली आहे. पेस्ट घालून आपण छान परतून घेणार आहे. या पद्धतीने इथे बघू शकताय, पेस्ट घालून मी चांगलं परतून घेते आणि चांगलं कच्चेपणा जाईपर्यंत 2-3 मिनटं परतून घेतलेलं आहे. त्याला छान तेल सुटलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आता इथे आपण काही मसाले घालणार आहे. त्याबरोबर मी इथे घरगुती लाल तिखट घालते, तुम्ही मिरची पावडर घालू शकता. त्यासोबत पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, इथे 1 चमचा किचन किंग मसाला, इथे अर्धा चमचा इथे गरम मसाला, 1 चमचा मी इथे धनेपूड घालून घेते, पाव चमचा हळद. तुमच्या आवडीनुसार, तुमच्या तिखटानुसार तुम्ही मसाले घालू शकता. या पद्धतीने मसाले घालून छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. या पद्धतीने छान मसाले आता आपण गरम पाणी घालून 1 कप मी गरम पाणी घातलेलं आहे. छान मिक्स करून घेणार आहे गरम पाण्यामध्ये आणि शिजवून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. इथे छान असं याला तेल सुटायला लागलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. छान तेल सुटलेलं आहे, मसाले छान शिजलेले आहेत. आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये सगळ्या परतून घेतलेल्या भाज्या घालायच्या. ते बघू शकताय, तेलावरती परतून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालून घेते मी. या पद्धतीने बघू शकताय, भाज्या घालून 2 मिनटं अशा आपल्याला याच्यासोबत चांगल्या परतून घ्यायच्या. मसाल्यासोबत परतून घ्यायचा म्हणजे मसाल्यांचा सगळा फ्लेवर यामध्ये उतरतो बघा व्यवस्थित असं. या पद्धतीने मी सगळ्या भाज्या या पद्धतीने मसाल्यांसोबत परतून घेते. मसाल्यांचा फ्लेवर भाज्यांमध्ये उतरतो आणि भाजी 1 नंबर होते बघा. या पद्धतीने सगळं व्यवस्थित सगळ्या भाज्या मी परतून घेतलेल्या आहेत बघा. याबरोबर 2-3 मिनटं तुम्हाला बघून कळत असेल सगळा मसाला लागलेला आहे भाजीला. आता त्यामध्ये मी 200 ग्राम इथे पनीर घेतलेलं आहे. पनीर अजिबात मी परतून घेतलेलं नाही. हवं तर तुम्ही पनीर यामध्ये भाजून घालू शकता. मी तसंच पनीर यामध्ये घालते, छान चव लागते भाजीला. इथे आपण पनीर घातलेलं आहे. त्यासोबत आता आपण पनीर पण परतून घेतलेलं आहे भाजीसोबत. आता यामध्ये आपण तुम्हाला भाजीला छान अशी ग्रेव्ही आपण बनवणार आहे, त्यासाठी मी थोडंसं पाणी घालते इथे बघा. पण पाणी गरमच वापरायचं म्हणजे भाजीची टेस्ट टिकून राहते. अंदाजे 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. भाज्या परतताना मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजाने मीठ घाला. 1 चमचा कसुरी मेथी घालायची. छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं ह्या भाज्या शिजवून घेणार आहे आपण. इथे झाकण ठेवायचं आणि भाज्या छान शिजवून घ्यायचा. भाज्या आपण परतून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला. 6 ते 7 मिनटानंतर भाज्या बघा छान भाजी तयार झालेली आहे. छान दाटसर आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. आपण आता भाज्या शिजल्यात का चेक करायचं बघा. बटाटा घेऊन चेक करते मी. छान अशा भाज्या शिजलेल्या आहेत, छान तयार झालेल्या आहेत, बघू शकताय. इथे मी आता सगळ्यात शेवटी आपल्याला यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. छान भाजी तयार होते बघा या पद्धतीने. आणि ज्या ती अजून थंड झाली का अजून दाटसर होते. छान अशी मस्त ग्रेव्ही तयार होते, बघू शकताय. मस्त यावर मी कोथिंबीर घातलेली आहे. मिक्स करून घेते कोथिंबीर घालून. झटपट एकदम मस्त सुगंध एकदम छान येतो बघा आणि टेस्टला मस्त लागते. मी सर्व करते. गॅस बंद केलेला आहे. तुम्ही ही फुलका रोटी बरोबर या पुरी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. भाताबरोबर एकदम मस्त लागते. चपाती बरोबर छान टेस्ट लागते. कोणत्याही सणाला तुम्ही या पद्धतीने मिक्स व्हेज भाजी या पद्धतीने बनवू शकता. एकदम टेस्टी बनते, चमचमीत झणझणीत एकदम छान बनते. झटपट सोप्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही सणाला किंवा पाहुणे आल्यानंतर झटपट अशी या पद्धतीने भाजी बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.